सक्षमीकरण महिला व तरुणींना भारत सरकार कौशल विकास योजनेअंतर्गत टेलरिंग, ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणाऱ्या नगर येथील युनिक इन्स्टिट्यूट अकॅडमी व ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका मानव सेवा सुरक्षा ट्रस्ट महिला आघाडी नगर जिल्हाध्यक्षा अश्विनीताई जरेकर मॅडम यांची रेड न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांनी घेतलेली मुलाखत। नमस्कार, मी जरेकर अश्विनी, ओनर ऑफ युनिक इन्स्टिट्यूट अकॅडमी। तर आपल्या सेंटर मार्फत महिलांना वेगवेगळ्या कोर्सेस अवेलेबल करून दिले जातात, जेणेकरून महिला स्वावलंबी होतील, स्वतःच्या पायावर उभे राहतील। तर तसेच सध्या आपल्याकडे पीएम विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत बेसिक टेलरिंग, बेसिक पार्लर हे क्लासेस चालू आहेत। या योजनेचा भरपूर महिलांनी लाभ घेतलेला आहे। नगर व नगरच्या आसपासची जी उपनगर्स आहेत, काही गावं आहेत, तिथेही आपल्या या योजना चालू आहेत। तर अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना असतात त्या आम्ही नेहमीच राबवत असतो। आत्तापर्यंत आपल्या सेंटरमार्फत जवळजवळ 250च्याहून अधिक महिलांनी लाभ घेतलेला आहे। लाभार्थीमध्ये त्यांना जर आर्थिक स्वरूपात मदत असेल किंवा परत त्यांना पुढे जाऊन त्यांचं ह्याच्यामध्ये शिक्षण असेल किंवा ज्या वस्तू वगैरे शासनाकडून मिळतात त्याचा अशा पद्धतीचे भरपूर लाभ महिलांनी घेतलेले आहेत। आणि त्यातल्याच लाभार्थींपैकी काही महिला आहेत त्या आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनर म्हणून सुद्धा जॉब करत आहेत। आमच्या इन्स्टिट्यूटमधून ट्रेनिंग घेतल्यानंतर आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो की महिलांना त्यांचा स्वतःचा रोजगार व्यवसाय उपलब्ध करून कसा देता येईल, किंवा जर त्यांच्या भागामध्ये त्यांना अशा प्रकारच्या योजना राबवायच्या असतील तर आमच्याकडनं पूर्णपणे सहकार्य मिळतं। आता तुम्ही सांगितलं की शासकीय योजनेअंतर्गत आर्थिक मदत असो किंवा काही असो ते मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेले आहेत। तर तशाबद्दल कोणकोणत्या बँकेच्या माध्यमातून तुम्हाला सहकार्य मिळालेलं आहे आणि ते कशा प्रकारचं सहकार्य, काय काय कागदपत्र लागतात, त्याची माहिती तुम्ही महिलांना कशा प्रकारचं उपलब्ध करून देता, याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या। तर ज्या महिलांसाठीच्या योजना असतात त्याच्यासाठी महाराष्ट्र बँक जी आहे ती नेहमीच अग्रेसर असते सर। तर परंतु काही महिलांचे अकाउंट्स त्याच्यामध्ये असतात नसतात, तर महाराष्ट्र ग्रामीण बँक, महाराष्ट्र बँक, SBI बँक आणि बँक ऑफ इंडिया ह्या 4 ज्या बँक आहेत त्या आपल्या पूर्ण योजनेला सपोर्ट करतात। आणि ह्याच्या माध्यमातून म्हणजे इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जे कोर्सेस चालतात तर ह्या बँकेमध्ये ज्यांचे अकाउंट्स आहेत आत्तापर्यंत त्यांना पैसे पण मिळालेले आहेत। त्याचं म्हणजे आपल्याकडे लेखी प्रूफ पण आहे, बँकेकडनं आपल्याला त्याचं सबमिशन पण मिळतं की आत्तापर्यंत आपल्या इन्स्टिट्यूटमधून ज्या ज्या महिलांना लाभ मिळालेला आहे त्याची यादी आम्हाला पुरवली जाते। आणि वेगवेगळ्या परत इन्स्टिट्यूटमधनं कोर्स केल्यानंतर जे सर्टिफिकेट वगैरे मिळतात तर ते तुम्हाला पुढे जाऊन जर गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स असतील तर त्याद्वारे लोन वगैरे मिळवण्यासाठी पण त्याचं सहाय्य मिळतं, म्हणजे बँकेकडनं त्याच्यासाठी आपल्याला मदत मिळते। ताई, याच्यामध्ये काही समजा दिव्यांग महिला असल्या, आर्थिकदृष्ट्या ज्या एकदम अतिशय ज्या फीसुद्धा भरू शकत नाहीत अशा असल्या तर त्यांना तुम्ही कशा प्रकारचं मदत? दिव्यांग महिलांना कोर्सेस मोफत आहेत सर। ज्यांची अगदी आर्थिक परिस्थिती एकदमच नाजूकच आहे की त्यांच्या घरी कमवता पुरुष वगैरे कुणीच नाही आहे आणि त्या स्वतः म्हणजे पूर्णपणे आर्थिक सक्षम नाहीच आहे, कुठल्याही प्रकारचा खर्च करू शकत नाही, तर अशा महिलांसाठीचे डॉक्युमेंट्स असतात ते वेगळे असतात, ते आम्ही त्यांच्याकडनं कलेक्ट करतो आणि त्यांना हे कोर्सेस पूर्णपणे मोफत असतात। बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे किंवा बँकेचं कागदपत्र जमा करणं असो किंवा शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी असतो, प्रत्येक ठिकाणी एजंट लोकांची वर्दळ असते, त्याच्यापासून महिलांचं आर्थिक शोषणसुद्धा होतं आहे। तर त्याच्यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला? प्रथमतः सर आपल्या म्हणजे इन्स्टिट्यूटचा असा कुठलाही एजंट नाही आहे की तुम्ही त्यांच्याकडे जा मग ते तुमची मदत वगैरे करतील, असं नाही आहे। ह्या सर्व गोष्टी महिलांना स्वतः करावं लागतात, जेणेकरून महिलांना जे बँकेचे व्यवहार माहीत नाही आहे त्याच्यासाठी पण त्या साक्षर होत आहेत। कारण बऱ्याचशा महिला म्हटलं की आम्ही पहिल्यांदाच जातो, आम्हाला काही माहीत नाही आहे, पण ज्या महिला वारंवार जाऊन बँकेमध्ये चौकशी केली किंवा ते व्यवस्थितला पाठपुरावा केला तर त्या बँकेच्या व्यवहारासाठी साक्षर झालेल्या आहेत। ही मला एक आनंदाची गोष्ट वाटते की ह्या माध्यमातून का होईना पण महिलांना थोडीशी आर्थिक व्यवहाराची ओळख झालेली आहे। आणि इन्स्टिट्यूटचा असा अधिकृत कुणी एजंट वगैरे काहीच नाही आहे, जे काही व्यवहार होतात ते इन्स्टिट्यूट टू बँक असेच होतात। धन्यवाद, तुम्ही महिलांना करत आहात त्याबद्दल आणि तुम्हाला पुढील भविष्यासाठी यश लाभो ही शुभेच्छा। नक्कीच, धन्यवाद सर।